नमस्कार मित्रांनो. आजचा विषय हा खूपच कॉमन आहे, पण त्याबद्दल अनेक गैरसमज पण आहेत. मला खूप सारे पर्सनल मेसेजेस आलेले आहेत. नेहमी सारखेच मला WhatsApp, Facebook आणि Instaवर पर्सनल मेसेजेस पण आलेले आहेत आणि म्हणूनच आज मी हा व्हिडिओ बनवते. स्पेशली त्या लोकांसाठी ज्यांनी मला WhatsApp, Insta आणि Facebookवर पर्सनली मेसेज YouTube व्हिडिओ खाली कमेंट न करता. खूप साऱ्या लोकांनी मला हे विचारलंय, की मॅम चेहराच माझा ओके आहे, पण मान पूर्ण काळी झालेली आहे किंवा हाताचे कोपरे, गुडघे अगदीच काळे झालेले आहेत. मी खूप घासते त्याला, स्क्रब करते, पण फरक तर पडत नाही. काही जण हे पण म्हणतात, की हे सगळं बघितलं की लोक मला म्हणतात, की "तू अंघोळच केली नाहीस का? इतकी घाण कशी साठली आहे गुडघ्यावर, कोपरावर?" तर खूप सारे चुकीचे गैरसमज आहेत याच्याबद्दल आणि नेमके आज आपण हेच क्लिअर करणार आहोत. डार्क नेक, डार्क एल्बोज, डार्क नीज म्हणजे घाणीचा थर बसलाय असं बिलकुल असू शकत नाही. त्याच्यामागे खूप सारी कारणं आहेत, ती आधी आपण समजून घेतली पाहिजेत. आता सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घेऊया. एक एक उदाहरण देते. आपल्या घरी 2 खुर्च्या आहेत. एक खुर्ची तुम्ही रेग्युलर वापरतात किंवा त्याचा सतत वापर करताय आणि एक खुर्ची अशी आहे जिचा वापर क्वचितच होतो, केव्हा तरीच ती वापरली जातीये. मग मला सांगा, आता सगळ्यात आधी कोणती खुर्ची झिजेल? जी आपण रेग्युलर वापरतो, खूप सारा वापर करतोय तिचा, ती खुर्ची नक्कीच झिजेल आणि जी क्वचित वापरतोय तिची झीज बिलकुल होणार नाही. तर त्वचेचं देखील असंच आहे. आपल्या स्किनवरील, बॉडीवरील जो भाग जास्त घासला जातोय म्हणजे घर्षण होतोय किंवा त्याच्यावर दाब येतोय किंवा त्या बॉडी पार्टची जास्त मूव्हमेंट असते, तोच भाग काळवंडला जातोय. म्हणजेच काय, गुडघे आणि एल्बोज. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे फ्रिक्शन, घर्षण. आता मानेच्या बाबतीत असं होतं, शर्ट, कपडे जे काही आहे त्याचा सतत तिथे फ्रिक्शन होत असतं, घर्षण होत असतं. शिवाय जे एल्बोज आहेत ते आपण कुठेतरी टेकत असतो, टेबलावर, खुर्चीवर किंवा इतरत्र आपण सपोर्टसाठी ते टेकवतो, तर तिथं त्याचं घर्षण होतं. शिवाय गुडघे, तर हे वाकतात, झुकतात, तर जास्त घर्षणामुळे तेथील स्किन थोडी जाड बनते आणि जाड बनण्यासोबतच ती डार्कसुद्धा दिसायला लागते. दुसरं कारण म्हणजे ड्राय स्किन. हो, ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांना हा प्रॉब्लेम अधिकच जाणवून येतो. मान, आपले कोपरे आणि गुडघे यांना देखील मॉइश्चरायझरची तितकीच गरज आहे जितकी तुमच्या चेहऱ्याला. जेव्हा स्किन अगदीच कोरडी बनते तेव्हा ती स्किन अजूनच निस्तेज, खडबडीत आणि डार्क होते, हे लक्षात घ्या. तिसरं कारण आहे डेड स्किनचा थर जमा झाल्यामुळे. आता हे खरं आहे की डेड स्किनचा थर जमा झाल्यामुळे स्किन अजूनच डार्क दिसते किंवा तिथली त्वचा अजून कोरडी पडायला चालू होते. पण मग याचा अर्थ असा नाही की रोज रोज तुम्ही त्याला स्क्रब केलं पाहिजे, घासून घासून काढलं पाहिजे. जर तुम्ही असं केलं तर स्किन इरिटेशन होणार आणि स्किन डॅमेज होऊन अजूनच ती स्किन कोरडी, निस्तेज आणि डार्क दिसायला लागणार. यानंतरचं कारण आहे की सनस्क्रीन. सनस्क्रीन आपण फक्त चेहऱ्याला लावण्यासाठी वापरतो, पण आपण कधी मानेला लावलंय का? नाही. मग मान नक्कीच काळवंडणार ना चेहऱ्यापेक्षा. मग आपला चेहरा दिसायला लागतो उजळ आणि मान दिसते डार्क, काळवंडलेली आणि थोडी टॅन. यालाच आपण फ्लोटिंग फेस सिंड्रोम असे म्हणतो. म्हणजेच पूर्ण फेसचा कलर वेगळा म्हणजे उजळ आणि मानेचा कलर वेगळाच म्हणजे थोडा कंपॅरेटिव्हली काळवंडलेला स्किनपेक्षा. आता एक महत्त्वाचा विषय, अचानकच मान काळवंडली, अजूनच डार्क दिसायला लागली किंवा तो मानेवरचा भाग जाडसर झाला किंवा वेल्वेटसारखा व्हायला लागला, तसा फील यायला लागला, तर तो टॅन असेलच असं नाही. बऱ्याच वेळा याची कारणं वेगळी देखील असू शकतात, जसं की वजन वाढणे किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणून फक्त क्रीम लावूनच प्रश्न सुटेल असं नाही. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, मुळावर इलाज केला तरच फांद्या सुधारतात. म्हणजे बाहेरून दिसणारी समस्या कधी कधी आतल्या कारणांमुळे देखील असू शकते. आता बघूयात लोक नक्की काय चुका करतात. जसं की आता जर हा प्रॉब्लेम असेल तर लोक त्याच्यावर लिंबू घासतील, स्क्रब करतील, बेकिंग सोडा वापरतील किंवा खडबडीत दगड, ब्रश त्याने घासतील. मग काय होतं, स्किन इरिटेट होणारच ना, आणि इरिटेट झाली तर ती स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अजून डार्क होणारच. तर मग काय करायचं आता? सर्वात आधी त्याचं कारण समजून घ्या.
त्या त्वचेला जर घर्षण होत असेल, त्वचा कोरडी पडली असेल तर सनस्क्रीन वापरा, माइल्ड एक्सफोलिएशन चालू ठेवा, चेहऱ्यासोबत मानेलाही सनस्क्रीन वापरा आणि सगळ्यात महत्त्वाचं ती रोजची दगडाची ब्रशची घासाघिसा ती बंद करा. त्याच्यामुळे स्किन अजून डॅमेज होणार हे लक्षात येऊ देत तुमच्या. तर मग आता करायचं काय? जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं दही आणि ओट्सचा पॅक नेहमीच चालू ठेवा किंवा ॲलोवेरा जेल यूज करा, ज्याच्यामुळे तुमची स्किन अगदी शांत होईल, थोडा सूदिंग इफेक्ट मिळेल त्याला. त्याच्यावर रेग्युलरली अप्लाय करा. जसं तुम्ही स्किनची काळजी घेताय तसंच तुम्ही अगदी गुडघे, हाताचे कोपरे, मान, गळा याची देखील काळजी घेतली पाहिजे. आणि हे पण लक्षात असू द्या, अजून बाजारात मार्केटमध्ये अशी कोणतीच क्रीम किंवा सिरम किंवा एखादी ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे जी तुमची एका रात्रीत, एका आठवड्यामध्ये कोपरे, गुडघे, मान, गळा हे अगदी गोरे गोरे बनवून देतील. नाही, बिलकुल नाही आहे. आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला एकच सांगेन, प्रत्येक वेळी गुडघे डार्क आहेत, एल्बोज डार्क आहेत, नेक डार्क आहे म्हणजे ते घाणच आहेत किंवा त्याच्यावर घाणच जमा झाली असं नाही. बऱ्याच वेळा ती डेड स्किन असू शकते किंवा ती स्किन कोरडी असेल किंवा तिथं फ्रिक्शन जास्त होत असेल, याच्यामुळे देखील ते होत असेल. तर कुठल्याही गोष्टीला तुम्ही ट्रीट करण्याआधी त्याचं कारण नक्की जाणून घ्या. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, नेहमीसारखं व्हॉट्सअप, इन्स्टा आणि फेसबुकवर मेसेज करण्यापेक्षा कॉमेंटमध्ये मला मेसेज करा, कॉमेंटमध्ये मला प्रश्न विचारा. भेटूयात अशा खूप साऱ्या इंटरेस्टिंग माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.